तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला आहे का? किंवा तुम्ही अपात्र आहात, तर हे तुम्हाला कसं कळणार आहे? तुमचा हप्ता बंद झाला आणि तुम्ही अपात्र आहेत. तर ह्या गोष्टी कशा कळणार? त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं? लाडकी बहीण योजनेचे लॉग इन डिटेल जर असतील ना तुमच्याकडे वेबसाईटचे, तर त्या वेबसाईटवरती जाऊन रिमार्कमध्ये अप्रूव्ड आहे का? हे एवढं स्टेटस चेक करा. जर अप्रूव्ड नसेल आणि तिथं रिमार्क वेगळा दिसत असेल आणि त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा. तिथे जाऊन आधार कार्ड दाखवा आणि तुमचा स्टेटस चेक करा की हप्ता बंद होण्यामागचं कारण काय आहे. जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे डिटेल्स नसतील, तरी पण तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करू शकता. जर जून किंवा ऑगस्ट महिन्यापासून हप्ता बंद झाला असेल, तर कदाचित होऊ शकतं की बँकेचं सिडिंगचं स्टेटस तुमचं चुकीचं असेल किंवा तुम्ही अपात्र असताल. तर त्या केसमध्ये तुम्हाला जे आहे भेटणार नाही. पण बँक सीडिंग स्टेटस जर चुकीचं असेल, तर ते तुम्ही चेंज करून एकदा चेक करू शकता. आपल्या चॅनलवरती जे आहे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. तसेच काही नियमामुळे हप्ता बंद होऊ शकतो. जसं की घरात 2 स्टारचा किंवा वाहन आहे, ITR भरलेला आहे किंवा एकाच रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असेल. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जर तुमच्या जर असतील घरामध्ये, तर यामध्ये तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आणि त्यानंतर भेटणार नाही. बँक अकाउंटचं सीडिंग स्टेटस एकदा चेक करा. महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याच्या अगोदर. जर लाडकी बहीण योजनेच्या वेळेस तुम्ही जे अकाउंट डिटेल दिले होते, तेच अकाउंट डिटेल तुमच्या आधारशी सीड आहेत का एवढं चेक करा. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन तुमचे डिटेल्स का प्रॉब्लेम आलेला आहे, का लाडक्या बहिणीचा हप्ता भेटत नाही, हे तुम्ही चेक करू शकता बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा.